नमस्कार मित्रांनो, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 6च्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमोमध्ये रितेश भाऊ विशालची चांगलीच कानउघडणी करताना दिसत आहेत। मित्रांनो, काही दिवसापूर्वी एका एपिसोडमध्ये विशालने दीपाली व तन्वीबद्दल अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की अशा गोऱ्या स्त्रिया फॉरेनमध्ये दुकानामध्ये सेल्स गर्ल्स असतात। या विशालच्या विधानावरून भाऊ खूप चिडलेले पाहायला मिळत आहेत आणि भाऊ थेट विशालला सुनावत आहेत की कॉम्पिटिशन आणि हेटरेटमध्ये खूप फरक असतो। तुम्ही म्हणालात आय हेट दीपाली, आय हेट तन्वी, अशा दुकानांमध्ये सेल्स गर्ल्स असतात। तुमचं असं हे बोलणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राला हे आवडलं असेल? या भाऊच्या प्रश्नानंतर विशाल पूर्णपणे बॅकफूटवर जाताना दिसतोय आणि तो स्पष्टीकरण देताना म्हणतोय दीपाली माझी चांगली मैत्रीण आहे। तर दीपाली थेट उत्तर देते की चांगल्या मैत्रीबद्दल तर तू बोलूच नकोस। तर मित्रांनो, इथे प्रश्न आहे भाषेच्या मर्यादांचा आणि एखाद्यावर टीका टिप्पणी करण्याचा। याआधी सुद्धा विशालने स्त्रियांबद्दल अशी वादग्रस्त विधानं केलेली आहेत। राकेश बापट यांची गर्लफ्रेंड शमिता शेट्टी आणि ॲक्ट्रेस टीना दत्ता हिच्याबाबत सुद्धा वादग्रस्त विधान विशालने केलेले आहेत। याविषयी मी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर, त्याची लिंक मी तुम्हाला इथे देत आहे। तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा की विशालने या दोघींबद्दल आधी काय वादग्रस्त विधानं केलेली आहेत। तर मित्रांनो, विशालने वैयक्तिक पातळीवर केलेली टिप्पणी योग्य आहे का? मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।